श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज आपण डांगर भोपळा म्हणजेच काशीफळ याची माहिती घेणार आहोत. आजकाल आपण वेगवेगळ्या भाज्यांचे खाल्ल्या जातात, त्यामध्येच हा गोल म्हणजेच काशीफळ डांगर भोपळा म्हणतो त्याची माहिती पाहणार आहोत. हा तर पावसाळ्यामध्ये पाहिलं तर कुठेही त्याची बी खोचली तर त्याचे झाडं येतात आणि चांगल्या प्रमाणात त्याचे फळही मिळते. पण काही ठिकाणी त्याची शेती पण चांगली मोठ्या प्रमाणात केली जाते. आता आपण त्या शेतीमध्ये कसल्या प्रकारची शेती घेतात, त्याला पाणी किती लागते, खते कोणती घालतात याची आपण माहिती पाहणार आहोत. काशीफळ हे आपण पितरपाठामध्ये जास्त प्रमाणात खाल्ले आणि त्याचा नैवेद्य देणारे हे नैवेद्य दिला जातो असे हे पीक आहे. नवरात्रीमध्ये उपवासासाठी ही वापरली जाणारी फळभाजी आहे. याच्यापासून आपल्याला भोपळा, घाऱ्या किंवा आज भाजी करूनही खाल्ली जाते. त्यामुळे त्याला नवरात्रीच्या टायमिंगमध्ये चांगली मागणी असते आणि आपण पितरपाठामध्येही त्याला चांगली मागणी असते. चला तर मग आता आपण पाहूया या पिकाची लागवड कशी करायची, त्याचे अंतर म्हणजे कधी करायची, कसं नियोजन करायचं, खताचं नियोजन कसं करायचं, पाण्याचं नियोजन कसे करायचे याची आपण माहिती घेणार आहोत. आता चला सर्वप्रथम आपण त्याची पूर्व मशागत पाहायची आहे. तर त्याची जमीन ही चांगली खोल नांगरणी करायची आहे. जमीन अशी भुसभुशीत करून त्याच्यात रोटा मारून ती सपाट करायची आहे आणि मग त्याची सरी पाडायची आहे आणि मग त्याच्यामध्ये लागवड करायची आहे. भोपळा हे वेलवर्गीय असल्यामुळे त्याचे अंतर हे जास्त ठेवायला लागते. आपण जर एखादी लागवड करायची तर 2 बियांमधील अंतर कसे 3 ते 4 फूट अंतर असे ठेवायचं आहे आणि त्या सरी असेल तर त्या 2 सरींमधील अंतरही 7 ते 8 फूट ठेवायचे आहे. हे पीक 120 दिवसामध्ये येणारे पीक आहे आणि हे पीक हे आपण 3.5 ते 4 महिन्यामध्ये काढून घेऊन शकतो आणि याचे भरघोस उत्पन्न घेऊ शकतो आपण. तर त्याला 1-1.5 महिन्यामध्येच त्याला फुलकळी लागते आणि त्याला फळ येते. अशा टायमिंगमध्येच त्याला रोग शोषणारे आळी, नाग आळी असे लागणारे रोगांचा प्रादुर्भाव होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती जास्तीत जास्त म्हणजे करप होण्याचे हे म्हणजे समस्या वाढते. त्यामुळे करपा होणार नाही याची दक्षता घेणं, त्याच्यावरती योग्य औषधांचा फवारणी करणं आवश्यक आहे. त्याला जमिनीमध्ये पाण्याचं निचरा होणारी असावी, कारण त्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. आपण तर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये तर आपण लागवड केली तर 5 ते 6 दिवसामध्येच पाणी त्याला द्यावे लागते. त्यामुळे त्याला पाणी चांगलं होतं, त्यामुळे भोपळ्याचे उत्पन्नही वाढते. आणि जून जुलैमध्ये तर पाऊसही असतो, त्यामुळे त्याला पाण्याचं प्रमाण हे कमी लागतं, पावसावरती सुद्धा येते. आणि ते भोपळा हा जास्त पाण्याचं प्रमाण असल्यामुळे त्याचं वजनही जास्त भरते. भोपळ्यामध्ये 90% हे पाणीच असते. आपण भोपळ्याचा उपयोग भाजी, पेठा, मिठाई, औषधी यासाठी उपयोग होतो. आणि आपल्या भोपळ्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनही चांगले होते. आपल्या शरीराला थंडावा देणारे असणारे हे फळ आहे. भोपळ्यामध्ये आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिजं मिळतात आणि आपल्याला त्याच्यापासून विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी असे हे आपल्याला विटॅमिनही मिळते. त्यामुळे भोपळ्याची मागणी ही चांगली आहे. भोपळा हे सगळेजण खातात. भोपळा वजनी माल असल्यामुळे त्याचे उत्पादनही भरघोस मिळते. भोपळा हे किमान 8 ते 9 रुपयांनी गेला तरी त्याचे आपल्याला बेनिफिट चांगले मिळते. आपल्याला शेतामध्ये उत्पादन घेतले तर त्याचे भरघोस उत्पादन मिळून त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे काशी भोपळा हे पीक अधिक उपयुक्त आहे.
त्यामुळे सगळ्यांनी आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि असेच जोडले रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.